Standard 10th Subject Science and Technology Part 1 Unit 1st Gravitation. Students, in previous video we studied about the Earth's gravitational acceleration. We also calculate the value of g, and this value of g is get variable at the different things. So this is changes along the surface of the earth. Value of g changes with the height, and value of g changes with depth also. So we studied about this. Now today we are going to study about the mass and weight. So first see about the mass. What is mass? So mass is the amount of matter which is present in the object. एखाद्या ऑब्जेक्टमध्ये किती मॅटर भरलेला आहे, सो दॅट वन इज अ मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट. तर तो काय असतो, त्या ऑब्जेक्टचं ते मास असतं. एसआय युनिट ऑफ द मास इज किलोग्रॅम. तर हे जे मास आहे तर हे आपण कशामध्ये मोजतो, किलोग्राममध्ये इन एसआय सिस्टीम. एसआय सिस्टीममध्ये किलोग्राममध्ये आपण हे मोजतो. अँड दिस वन इज अ स्केलर क्वांटिटी. ही कसली क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी. तर ही एक्सप्रेस करताना आपल्याला डायरेक्शनची गरज नसते. ओनली मॅग्निट्यूड इज सफिशियंट टू एक्सप्रेस दिस टाईप ऑफ क्वांटिटी. सो दॅट इज अ स्केलर क्वांटिटी. अँड इट्स अ व्हॅल्यू इज सेम एव्हरीवेअर. कुठेही गेलं तरी याची व्हॅल्यू जी आहे तर ती चेंज होत नाही. सो दॅट रिमेन्स ॲज इट इज, because this one is the matter which is present inside that object, and that matter is does not get changed at any place. कुठेही कुठल्याही ठिकाणी ती का होऊ शकत नाही, बदलू शकत नाही. So its value is not changed even when we go to another planet. आता याची जी व्हॅल्यू आहे तर ती दुसऱ्या पण प्लॅनेटवर, दुसऱ्या ग्रहावर गेलो तरी सुद्धा याची जी व्हॅल्यू आहे, मासची व्हॅल्यू, तर ही काय होत नाही, चेंज होत नाही. हे लक्षात ठेवा. मास जे आहे तर त्या मासची व्हॅल्यू जी आहे तर ती कुठेही कुठल्याही प्लॅनेटवर त्याची जी व्हॅल्यू आहे तर ती चेंज होत नाही. अकॉर्डिंग टू द न्यूटन्स फर्स्ट लॉ, सो इट इज अ मेजर ऑफ द इनर्शिया ऑफ अन ऑब्जेक्ट. न्यूटनच्या सेकंड लॉनुसार मास, सो दॅट इज अ मेजर ऑफ इनर्शिया. इनर्शिया माहिती असेल तुम्हाला, तर तुम्ही 8th स्टँडर्डमध्ये इनर्शिया शिकला बघा. जडत्व आपण म्हणतो याला. सो मास इज अ मेजर ऑफ इनर्शिया ऑफ अन ऑब्जेक्ट अकॉर्डिंग टू द न्यूटन्स सेकंड लॉ. सो हायर द मास हायर द इनर्शिया. जेवढं जास्त काय असतं, मास असतं, तेवढं जास्त जडत्व जे आहे तर त्या ऑब्जेक्टमध्ये असतं. ओके. सो दिस इज अबाउट द मास. नाउ व्हॉट इज मीन बाय वेट. आता आपल्याला वेट बघायचं आहे. वेट म्हणजे काय, मास म्हणजे वस्तुमान आणि वेट जे आहे म्हणजे वजन. सो ऑल दिस टू क्वांटिटीज आर सेपरेट वन. दोन्ही ज्या क्वांटिटी ज्या आहेत तर अशी आहेत तर त्या काय आहेत, सेपरेट आहेत. सो द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिफाइन्ड ॲज द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. वेट म्हणजे काय आहे, वेट म्हणजे काय आहे, फोर्स जो अर्थने काय केलं आहे, अट्रॅक्ट केलेला जो ऑब्जेक्टवर असणारा आणि अर्थने लावलेला जो फोर्स आहे, सो दॅट इज अ वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. ते काय असतं, त्या ऑब्जेक्टचं वेट असतं. सो वेट इज डिफाईन्ड ॲज इट इज अ फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट. असा फोर्स ज्याच्याने अर्थ काय करते, त्या ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करते. अँड द फोर्स दॅट एफ ऑफ अन ऑब्जेक्ट इज मास ऑन दॅट सरफेस ऑफ द अर्थ कॅन बी रिटन ॲज इट इज. दॅट इक्वेशन इज रिटन ॲज सी हियर. वेट इज इक्वल टू W इज इक्वल टू फोर्स इज इक्वल टू M इंटू G. So W is equal to force. That force is,
So force that earth attract that object towards itself, so that weight is equal to the force. That force is equal to mass into acceleration. So that is a mass into G. So G is a gravitational force, and G is equal to, you know about the G is equal to, so G is equal to, so this G is equal to G N upon R square. So this one is a value of G. So weight that being a force, its SI unit is Newton. आता हा काय आहे, फोर्स आहे, आणि सो देअरफॉर दिस इज एक्सप्रेस्ड इन अ न्यूटन. हा कशामध्ये एक्सप्रेस केला जातो, न्यूटनमध्ये, इन SI सिस्टीम. SI सिस्टीममध्ये युनिट जे आहे या वेटचं तर ते आहे न्यूटन. सो ऑल्सो द वेट इज being a force is a vector quantity and its direction is towards the center of the earth. आता ही जी क्वांटिटी आहे ही स्केलर क्वांटिटी आहे, मात्र वेट जे आहे तर ती काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. सो द क्वांटिटी विच इज एक्सप्रेस्ड विथ द हेल्प ऑफ इट्स मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. सो दॅट इज अ वेक्टर क्वांटिटी and it needs direction to express this, and the direction is so this one is a force which is attracts the earth towards that object, and therefore the direction of this force is towards the center of the earth. हा असा फोर्स आहे जो अर्थ करून काय झालेला आहे, एक्झर्ट झालेला आहे त्या ऑब्जेक्टवर, आणि म्हणून या फोर्सची डायरेक्शन आहे तर ती कुठे असणार आहे, ॲट द सेंटर ऑफ द किंवा टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. ही अर्थच्या सेंटरकडे याची काय असते, डायरेक्शन असते. वेट ॲज द व्हॅल्यूज ऑफ जी इज नॉट सेम एव्हरीवेअर. आता तुम्हाला माहिती आहे, आपण याच्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये बघितले, जीची व्हॅल्यू जी आहे तर ती वेगळ्या ठिकाणी काय होते, ती बदलत जाते. ॲज द व्हॅल्यू ऑफ जी इज नॉट कॉन्स्टंट. जीची व्हॅल्यू काय नसते, कॉन्स्टंट नसते एव्हरीवेअर, अँड देअरफॉर वेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. आणि म्हणून वेट जे आहे तर ते वेगवेगळ्या ठिकाणी वेट हे काय होऊ शकतं, वेगवेगळं असू शकतं. दो इट्स मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर. जरी मास कॉन्स्टंट असलं तरी ही जीची व्हॅल्यू जी आहे तर ती चेंज होत जाते, आणि अकॉर्डिंग टू दॅट वेट पण जे आहे तर ते काय होतं, चेंज होत जातो. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन द मास अँड वेट. हा काय आहे, डिफरन्स आहे, आणि हा एक्झामला हा डिफरन्स विचारला जाऊ शकतो. So see, as we use the weight for both the mass and weight, and आता आपण नेहमी आपण जनरली काय म्हणतो, वेट आणि मास काय करतो, एकच जरी मानतो, बट दिस मेजर ऑफ द वेट इन द किलोग्रॅम्स विच इज द युनिट ऑफ द मास. आणि आपण ॲक्च्युली काय करत असतो, वजन हे किलोग्रॅम्समध्ये काय करतो, मोजत असतो. जनरली आपण माझं वजन एवढं किलोग्रॅम आहे वगैरे असं आपण काय करतो, एक्सप्रेस करतो. ॲक्च्युली आपण काय करत असतो, दॅट इज द मेजर ऑफ द मास. ते काय आहे, आपल्या मासचं काय आहे, मेजरमेंट आहे. बट इन अ सायंटिफिक लँग्वेज व्हेन वी से दॅट द राजीव्स वेट इज 75 kilograms, वी आर टॉकिंग अबाउट द राजीव्स मास. आपण असं म्हणत असतो की राजीवचं जे वजन आहे तर ते किती आहे, 75 kilograms आहे. तर तेव्हा तेच आपण सायंटिफिक लँग्वेजमध्ये काय म्हणणार आहे, मास ऑफ द राजीव इज 75 kilograms. ॲक्च्युली ते काय आहे, राजीवचं मास म्हणजे वस्तुमान आहे. सो व्हॉट इज मीन बाय दॅट राजीवचं वेट इज इक्वल टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द 75 kilogram मास. तर इथं आपण काय म्हणू शकतो बघा, ॲक्च्युली राजीवचं वेट म्हणजे काय असणार आहे, दॅट इक्वल्स टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द 75 kilogram मास. म्हणजे राजीवचं वेट म्हणजे आपण काय करू सांगू शकतो पहा, राजीवचं वेट म्हणजे 75 kilogram मासवर एक्झर्ट झालेला जो फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, सो दॅट इक्वल्स टू द वेट ऑफ दॅट राजीव. ॲज द राजीव's मास इज 75 kilograms, his weight on the earth is
F इज इक्वल टू mg अँड दॅट इक्वल्स टू 75. आता जेव्हा आपण काय म्हणतो बघा, राजीवचं वेट किती आहे 75, और राजीवचं वेट म्हणजेच काय त्याचं मास जे आहे ते 75 किलोग्राम्स आहे. म्हणजेच काय बघा, त्याचं वेट आपण कसं काढू शकतो, वेट इज इक्वल टू F इंटू mg. वेट त्याचं मास किती आहे 75 आहे. अँड हिअर जीची व्हॅल्यू किती 9.8. तर याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर इथं आपल्याला काय बघा, हे 735 न्यूटन्स एवढं काय होतं त्याचं, न्यूटन्स एवढं त्याचं वेट होतं. सो दिस इज द वेट ऑफ अ राजू. त्याचं हे काय आहे मास आहे आणि दिस वन इज अ वेट ऑफ राजू. सो द वेट ऑफ 1 किलो मास इज 1 into 9.8 that equals to 9.8 न्यूटन. जेव्हा 1 किलोग्राम वजनाचं जेव्हा 1 किलोग्राम वस्तुमानाचा जेव्हा एखादा ऑब्जेक्ट असतो तर त्याचं जे वजन आहे, वेट जे आहे, तर ते किती होणार आहे 1 into 9.8. 1 into 9.8 and that equals to 9.8 न्यूटन. आणि ते किती बनेल 9.8 न्यूटन एवढं होईल. सो आवर वेईंग मशीन्स टेल्स अस द मास. आपण आपली जी वजन घेणारी जी ॲक्च्युली जे मशीन्स आहेत हे आपलं वेट सांगत नाहीत, तर आपलं काय सांगतात ते मास सांगत असतात. सो दीज टू स्केल बॅलन्सेस इन शॉप्स कम्पेअर टू वेट्स दॅट इज द टू मासेस. आणि जेव्हा दोन काय असतात स्केल दाखवणारे, दोन कम्पॅरिझन करणारे काही दोन मशीन्स असतील तर तेव्हा ते पण वेटचं कम्पॅरिझन करत नाहीत, तर ते कशाचं कम्पॅरिझन करतात, मासच कम्पॅरिझन करत असतात. नाव सी हिअर वन एक्झाम्पल इज गिवन इन द टेक्स्टबुक, दॅट इज अ सॉल्व्ड एक्झाम्पल. इफ अ पर्सन वेज 750 न्यूटन ऑन अर्थ, हाऊ मच वुड बी हिज वेट ऑन द मून, given that moon's mass is 1/81 of that of earth and its radius is 1/3.7 of that of earth. Now we solve this example. So see here, given values are given here. Weight on the earth, that is the 750 newtons. Now see the ratio of the mass of the earth to the mass of the moon, that is the mass of moon. The ratio is given here, that is the 81. Then ratio of the radius of the earth, that and to the radius of the moon, that is the radius of moon. That ratio is given here and that one is the 3.7. Okay. Now see let the mass of that person that be m. तर इथं त्या पर्सनचं मास आपल्याला काढायचं आहे आणि ते किती घेतलं आपण मास जे kg मध्ये आपल्याला काढायचं आहे. तर त्याचं वेट जे आहे अर्थवरचं, सो दॅट इक्वल्स टू m into g. And that is given here, that one is the 750. So the g आपण काय यूज करतो, फॉर्म्युला कुठला आहे, g into mass into upon r square, that is the radius. आता हे रेडियस ऑफ काय आहे, रेडियस ऑफ अर्थ हिअर. तर इथं काय आहे, रेडियस ऑफ अर्थ आहे, दॅट इक्वल्स टू, आता आपल्याला मास काढायचा याचा, एम ची व्हॅल्यू इथं दिली आहे आणि जी काय आहे, हा फॉर्म्युला आपल्याला जीचा माहिती आहे, जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. हे काय आहे, त्याचा हा फॉर्म्युला आहे. आता हे मास जे आहे अर्थचं काय आहे, इथं अर्थचं घेतला आणि हे रेडियस पण काय आहे अर्थचं, तर त्याच्यामुळे ह्या काय घेतल्या व्हॅल्यू घेतली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, देअरफॉर एम काढायचं आहे, एम इज इक्वल टू काढायचं आहे. त्याच्यामुळं हे जे डिनॉमिनेटरला आहे तर ते न्यूमरेटरला येईल आणि न्यूमरेटरच्या व्हॅल्यू ज्या आहेत तर त्या डिनॉमिनेटरला येतील. सो दॅट
दॅट बिकम्स, हे कसं म्हणणार आहे तर एम इज इक्वल टू, तर ह्या व्हॅल्यू इथे येतील. सो 700 आर स्क्वेअर आपण काय होणार आहे जी एम ई, ही काय होणार आहे असे व्हॅल्यू तयार होणार आहे मास ऑफ द अर्थ. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, वेट ऑन द मून काढायचं, मूनचं वेट. आता हे आपल्याला हे फर्स्ट इक्वेशन इथे मिळालेलं आहे. इज द फर्स्ट इक्वेशन. नाव वेट ऑन द मून दॅट इक्वल्स टू एम इंटू जी and mass of the moon and radius of the moon square of that, using the first equation. आता हे इक्वेशन जे आहे तर ते यूज करून आपल्याला ही व्हॅल्यू कशी मिळेल बघा. 700, so this r is the radius of earth, that equals to 750 radius of the earth square upon g mass of the earth, that into this one is gm upon rm square, so that is the radius of the moon. So that becomes, see here, that equals to 750, so that g and g get cancelled, and here into radius of square of the radius of the earth and square of radius of earth upon radius of square of radius of moon into mass of the moon upon mass of the earth. That equals to here. Now here 750 into, आता हा रेशो दिलेला आपल्याला, हा रेशो किती आहे इथं आपण दिला स्क्वेअर ऑफ, हा स्क्वेअर आहे, सो दॅट रेशो याची व्हॅल्यू किती आहे 3.7, सो 3.7 चा स्क्वेअर इंटू मास ऑफ मून अपॉन मास ऑफ अर्थ आहे. आता इथे मात्र मास ऑफ अर्थ अपॉन मास ऑफ मून आहे, तर हा काय होणार आहे इनवर्स होणार आहे 81. तर याच्या जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करतो, सो कॅल्क्युलेशन्स आर गिवन हिअर सी, तर आपल्याला थोड्या वेगळ्या प्रकारच्या काय होतात इथे व्हॅल्यू मिळाले आहेत, मिळू शकतात. आपण थोडाफार काय होतो फरक पडू शकतो. सो दॅट इक्वल्स टू 126.8 न्यूटन. याचं कॅल्क्युलेशन करून काय होतं आपल्याला ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 126.8 न्यूटन एवढे मिळते आपल्याला हे मास जे आहे तर ते आपल्याला इथं मिळालेलं आहे. सो मास इज इक्वल टू मास ऑफ दॅट इक्वल्स टू, तर ही दॅट इक्वल्स टू मास इक्वल्स टू हियर, अशा प्रकारची कोणती ही व्हॅल्यू आपल्याला मिळते. सो द वेट ऑन द मून इज नियरली अबाउट 1/6 of the weight on earth, and we can write the weight of moon as a mgm, and gm that is the acceleration due to gravity on the moon, and thus gm is 1/6 of the g on the earth. तर इथं हा जो g आहे तर तो आपण gm म्हणून लिहिणार आहोत वेट जे आहे. तर ॲक्च्युली हे वेट ऑन द मून जे आहे तर हा gmm आहे. ॲक्च्युली हे जी जे आहे तर ते एम आहे, कारण हे काय आहे मूनवर जी काय आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ही, आणि ही काय असणार आहे 1/6 ऑफ द जेम ऑफ ऑन द अर्थ. ही कशाची असणार आहे 1/6 असणार आहे अर्थवरची जी ग्रॅव्हिटी ड्यू टू ॲक्सेलरेशन आहे, तर त्याच्या 1/6 एवढी ग्रॅव्हिटी ड्यू टू ॲक्सेलरेशन ही कशावर असणार आहे मूनवर असणार आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला जे ॲक्च्युली जे वेट आहे अर्थवरचं तर त्याच्यापेक्षा 1/6 एवढा, आता याला तुम्ही 6ने भागला
तर याने नियर अबाउट ही एवढी काय होणार आहे तुम्हाला व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजे अर्थवरचं जे वेट आहे आणि मूनवरचं जे काय आहे त्याचं ॲक्च्युली वेट आहे. तर हे काय असणार आहे, हे आपल्याला डिफरंट दिसेल. हे आपल्याला इथं काय मिळणार आहे, हे 1/6 मिळणार आहे अर्थच्या त्या वेटपेक्षा. ओके, सो वेट इज different at the different places. Now see, do you know? So gravitational waves. See here, waves are created on the surface of the water when we drop a stone into it. आता जेव्हा बघा आपण पाण्यामध्ये काय करतो, एखादा दगड टाकतो तर तेव्हा पाण्यामध्ये काय होतात, अशा प्रकारे वेव्स तयार होतात गोल, जेव्हा आपण काय करतो पाण्यात दगड टाकतो. आणि हे तुम्ही करून पण पाहिलं असालच. सिमिलरली यू मस्ट हॅव सीन द वेव्स जनरेटेड ऑन अ स्ट्रिंग व्हेन बोथ इट्स एंड आर हेल्ड इन हँड अँड इट इज शेकन. तसंच त्याच प्रकारे बघा वेव्स काय होतात, जनरेट होतात. एखादी दोरी घेतला तुम्ही आणि तर त्याच्या दोन्ही एंड्स जे आहेत, दोन्ही जे टोक आहेत, तर त्या दोन्ही टोकांना पकडला आणि त्याला काय केलं, शेक केला तुम्ही, हलवला, तर काय होतं त्याच्यामध्ये पण असे वेव्स तयार होतात. हे तुम्हाला माहिती आहे. अशा प्रकारच्या वेव्स या दोरीमध्ये पण तयार होतात. लाईट इज ऑल्सो टाईप ऑफ वेव्ह कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. त्याप्रमाणे लाईट जे आहे, प्रकाश, हा सुद्धा काय आहे, सो दॅट इज अ वन टाईप ऑफ वेव्ह. ती पण एक टाईपची काय आहे, वेव्ज आहे. सो दॅट टाईप ऑफ वेव्ह इज कॉल्ड एज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. त्या प्रकारच्या वेव्हला काय म्हटलं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. गॅमा रेज, एक्स रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, इन्फ्रारेड रेज, मायक्रोवेव्ह अँड रेडिओ वेव्ज आर ऑल डिफरंट टाईप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. तर हे सगळे काय आहेत, हे ऑल दे आर द टाईप ऑफ लाईट्स. हे सगळे लाईटचे प्रकार आहेत. कोणकोणते, गॅमा रेज, गॅमा टाईपचा लाईट, एक्स रे हा पण एका टाईपचा काय आहे, लाईट आहे. अल्ट्राव्हायोलेट रेज हा पण एका टाईपचं काय आहे, लाईटच आहे. इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह, रेडिओज वेव्ज, इन्फ्रारेड हा पण लाईटचा प्रकार आहे. त्याच्यानंतर मायक्रोवेव्ह असणारे वेव्ज आणि रेडिओचे वेव्ज आहेत. सो ऑल दॅट आर द टाईप ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. हे सगळे जे आहेत तर हे काय आहेत, हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचेच काय आहेत, हे सगळे टाईप्स आहेत. ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स इमिट these waves and we receive them using our instruments. तर ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट जे आहेत म्हणजे जे खगोलीय वस्तू आहेत तर त्या काय करतात, वेगळ्या प्रकारच्या वेव्ज जे आहेत तर त्यांच्यामधून इमिट होतात, बाहेर पडतात. अँड वी रिसीव देम यूजिंग आवर इन्स्ट्रुमेंट. आणि आपण ते काय करू शकतो, आपण त्या रिसीव करू शकतो. म्हणजे या ज्या वेव्ज विच आर इमिटेड बाय द ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट, वी रिसीव ऑल दॅट वेव्ज विथ आवर इन्स्ट्रुमेंट. आपल्या इन्स्ट्रुमेंटद्वारे आपण काय करू शकतो, त्यांना रिसीव करू शकतो. ऑल आवर नॉलेज अबाउट द युनिवर्स हॅज बीन ऑब्टेन्ड थ्रू दीज वेव्ज. आपल्याला युनिवर्सबद्दल जे काय आत्ता सध्या आपल्याला माहिती आहे, आपल्याला नॉलेज आहे, आपल्याला जे ज्ञान आहे, तर हे कशामुळं, तर या ज्या प्रकारच्या वेव्ज आहेत, ज्या वेगळ्या प्रकारच्या ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट करून काय केल्या जातात, इमिट केल्या जातात, ज्या आपण रिसीव करू शकतो आपल्या इन्स्ट्रुमेंटचा यूज करून. आणि त्याच्यावरून बऱ्याच वेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन, नॉलेज जे आहे तर ते आपल्याला युनिवर्सबद्दल मिळू शकतं. आणि सध्या आपल्याला जे काही नॉलेज आहे युनिवर्सबद्दल तर हे ड्यू टू ऑल दीज टाईप ऑफ वेव्ज. हे कशामुळं आहे, या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्जमुळंच हे आपल्याला प्राप्त झालेलं आहे. ग्रॅव्हिटेशनल वेव्ज आर अ व्हेरी डिफरंट टाईप ऑफ वेव्ज. आता हे एका टाईपचे काय वेव्ज आहेत, पण ग्रॅव्हिटेशनल वेव्ज जे आहेत सो दॅट आर व्हेरी डिफरंट टाईप्स ऑफ वेव्ज. ह्या ज्या वेव्ज आहेत त्या मात्र काय आहेत, वेगळ्या टाईपच्या वेव्ज आहेत. दे हॅव बीन कॉल्ड द वेव्ज ऑन द फॅब्रिक ऑफ
स्पेस टाईम आणि त्याला आपण काय म्हणू शकतो, फॅब्रिक ऑफ स्पेस टाईम. आइन्स्टाईन प्रेडिक्टेड देअर एक्झिस्टन्स इन 1916. आणि या टाईपच्या ज्या वेव्ज आहेत ह्या सगळ्यात आधी ज्या आहेत तर त्या आइन्स्टाईननं पहिल्यांदा या प्रेडिक्ट केलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत, दर्शवलेल्या आहेत. केव्हा? या 1960मध्ये. दीज वेव्ज आर व्हेरी वीक. या ज्या वेव्ज आहेत या खूपच काय आहेत, वीक टाईपच्या आहेत. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डिटेक्ट देम. आणि यांना डिटेक्ट शोधणं हे खूप काय आहे, डिफिकल्ट आहे. बिकॉज ऑफ दीज आर व्हेरी वीक वन. सायंटिस्ट हॅव कन्स्ट्रक्टेड एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स टू डिटेक्ट द ग्रॅव्हिटेशनल वेव्ज. आणि सायंटिस्टनी विशिष्ट प्रकारच्या एकदम अशा संवेदनक्षम असे काही वेगळ्या इन्स्ट्रुमेंट्स तयार केले आणि ज्याच्या थ्रू काय करू शकतो आपण, वी कॅन डिटेक्ट दीज ग्रॅव्हिटेशनल वेव्ज विच आर इमिटेड बाय द ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्सेस. जे खगोलीय जे काय स्रोत आहेत त्यांच्यामधून ह्या ग्रॅव्हिटेशनल वेव्ज काय होतात, इमिट केल्या जातात. त्या अशा सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंटचा यूज करून आपण डिटेक्ट करू शकतो. अमंग दीज LIGO, so that is the long form of this is a Laser Interferometric Gravitational Wave Observatory is the prominent one. आणि याच्यामध्ये कुठले इन्स्ट्रुमेंट प्रॉमिनंट आहे सगळ्यात, तर LIGO, so that is a LIGO. Exactly after 100 years of their prediction. याचा शोध लागल्यानंतर म्हणजे अशा ह्या प्रकारच्या वेव्ज डिटेक्ट झाल्यानंतर म्हणजे 1916ला, त्याच्यानंतर जवळजवळ 100 वर्षांनी काय झालं, याचा सायंटिस्ट डिटेक्टेड दीज वेव्ज कमिंग फ्रॉम ॲन ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्सेस. सायंटिस्टनी अशा प्रकारचं जे वेव्ज आहेत ज्या ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्सेसपासून इमिट होतात हे काय केले, डिटेक्ट केलेलं आहे. इंडियन सायंटिस्ट हॅव कंट्रीब्युटेड सिग्निफिकंटली इन धिस डिस्कवरी. आणि या शोधामध्ये आपले जे भारतीय शास्त्रज्ञ आहेत यांचं बरंच मोठं काय आहे, योगदान आहे. धिस डिस्कवरी हॅज ओपन्ड अ न्यू पाथ टू ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट द युनिवर्स. आणि ह्या जो शोध आहे तर त्याच्यामुळं एक विशिष्ट प्रकारचा वेगळा असाच काय आहे, मार्ग आपल्याला या युनिवर्सच्या इन्फॉर्मेशनबद्दलचा आपल्याला मिळू शकतो. आणि याच्याबद्दलची आणखीन जी युनिवर्सबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे तर ते आपल्याला मिळू शकते. सो दिस इज अबाउट टुडेज व्हिडिओ. नाव एक्सरसाइज. सी एक्सरसाइज. Write the difference between mass and weight. You write all the differences between the mass and weight.